नमस्कार. प्राध्यापक के व्ही बेलसरांचं अध्यात्मदर्शन हे पुस्तक आपण वाचतो आहोत. त्यातल्या 10व्या अध्यायाचा पुढील भाग आज आपण वाचायला घेतो आहोत. दिशा म्हणजे स्पेस. जगामध्ये अनंत जड वस्तू आहेत आणि बाहेरून जरी त्या वेगळ्या दिसल्या तरी एकाच शक्तीपासून त्याची उत्पत्ती होते आहे असे आपण पाहिले. प्रत्येक वस्तू दुसरीपासून निराळेपणाने राहते आणि वस्तूंचे एकमेकांपासून निराळेपण पाहिले म्हणजे दिशा किंवा अवकाश काय आहे याची कल्पना येते. निरनिराळ्या वस्तू जिच्यामध्ये राहू शकतात ती पोकळी, रिकामी जागा किंवा अवकाश म्हणजे दिशा असे सामान्य मनुष्य समजतो. प्रसार किंवा पसरणे हा दिशेचा गुण आहे. आपल्या इंद्रियांपैकी स्पर्श व दृष्टी या 2 इंद्रियांनी दिशेचा अनुभव येत असतो. त्याचप्रमाणे दिशेमुळे उत्पन्न होणारे लांबी, रुंदी, जाडी हे 3 गुण वस्तूंच्या ठिकाणी आपल्याला दिसतात. नित्याच्या जीवनात अनुभवाला येणाऱ्या लहान लहान वस्तूंनी दाखवलेल्या अवकाशावरून सबंध विश्व व्यापणारा अवकाश किंवा दिशा आपल्या बुद्धीच्या साहाय्याने आपण बनवतो. जुने भारतीय व युरोपियन दर्शनकार दिशेबद्दल फारसा विचार करताना आढळत नाहीत. आकाश हे अनंत दिशेचे म्हणजे इन्फिनिट स्पेस याचे प्रतीक असून सर्वव्यापी सद्वस्तूला उपमा देण्यास योग्य आहे असे भारतीय दर्शनकार समजतात. श्री शंकराचार्य व कांट या दोघांच्या मते देश ही मानवी मनाची उपाधी म्हणजे मर्यादा आहे. अलीकडे प्रकाशाचा जास्त अभ्यास झाल्यावर विज्ञान पंडितांना दिशा व काल म्हणजे स्पेस आणि टाईम यांचा विचार करावा लागला आणि आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताने तर त्यांच्या संबंधीच्या जुन्या कल्पना आमूलाग्र बदलून गेल्या. आईन्स्टाईनचे म्हणणे असे की या विश्वामध्ये कोणतीही वस्तू स्थिर नाही. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाला गती आहे तशी सबंध सूर्यमालेला देखील आहे. आपण ज्यावेळी कोणत्याही ग्रहाची गती ठरवतो त्यावेळी पृथ्वी स्थिर आहे असे गृहीत धरतो. अर्थात हे बरोबर नाही. कोणत्याही ग्रहाची गती मोजायची असेल तर त्या ग्रहाच्या गतीबरोबरच पृथ्वीची गती देखील विचारात घेणे जरूर आहे. विश्वात सर्वच गोष्टींना गती आहे हे जर खरे तर कोणत्याही वस्तूची निरपेक्ष गती ठरवणे आपल्याला अशक्य आहे. याचा निष्कर्ष असा निघतो की विश्वाची रचनाच अशी आहे की त्यामध्ये कोणत्याही वस्तूला निरपेक्ष गती व स्थिती नाही. सर्व ठिकाणी सापेक्षतेचे साम्राज्य आहे. या दृष्टीने विचार करता विश्वामध्ये आपण समजतो तशी दिशा नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण मानतो त्या 4 दिशा होत. सूर्य ज्या बाजूला उगवतो ती पूर्व व ज्या बाजूला मावळतो ती पश्चिम असे म्हणतात. पण पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून पूर्व पश्चिम हा भ्रम उत्पन्न होतो. सूर्याला पूर्वही नाही व पश्चिमही नाही. कल्पना करा की सूर्य मध्यान्ही आल्याबरोबर पृथ्वीचे फिरणे थांबले तर काय होईल? पूर्व व पश्चिम या दिशा नाहीशा होतील आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या दक्षिण व उत्तर याही दिशा नाहीशा होतील. त्याचप्रमाणे कल्पना करा की रात्री 12 वाजता पृथ्वीचे फिरणे एकाकी थांबले तर सगळीकडे अंधारच अंधार पसरेल. आकाशात तेच तारे सारखे दिसत राहतील आणि आपल्या दिशांचा व्यवहार सगळा बदलून जाईल. सांगण्याचा मुद्दा इतकाच की विश्वामध्ये दिशा नाहीत पण दिशांच्या आधारामुळे आपला व्यवहार यशस्वी होतो म्हणून आपण त्या खऱ्या मानतो. पृथ्वीच्या नकाशामध्ये पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशा आणि अक्षांश रेखांश या रेषा काढलेल्या असतात. वस्तुतः त्या अस्तित्वात नाहीत पण त्यांच्या मदतीने आपण जमिनीवरचा, पाण्यातला व आकाशातला प्रवास बरोबर करू शकतो. म्हणून आपण समजतो त्या अर्थाने दिशा खऱ्या नसल्या तरी दिशा म्हणजे स्पेस ही केवळ आपली कल्पनाच आहे असे म्हणताही येत नाही. आता काल म्हणजे टाईम. ज्या जगात आपण राहतो त्या जगाच्या इतर कोणत्याही गुणधर्माबद्दल वाद असला तरी एका लक्षणाबद्दल मात्र सामान्य मनुष्य, थोर दर्शनकार, थोर विज्ञान पंडित आणि थोर आत्मज्ञानी संत या सर्वांचे अगदी एकमत आहे. ते लक्षण म्हणजे जगात सारखा घडणारा बदल होय. अगदी उपनिषदापासून ते अरविंद घोषापर्यंत सर्व भारतीय दर्शनकार आणि हिरॅक्लिटस, ॲरिस्टॉटल, बर्कसॉ हे युरोपियन दर्शनकार जगाचे वर्णन करताना त्याला संसार किंवा जगत असे नाव देतात. जगत सर्व बाजूनी सरकते आहे किंवा बदलते आहे म्हणून ते संसार आहे आणि ते सारखे जात आहे, वाहत आहे म्हणून ते जगत आहे. जन्म व मृत्यू, उत्पत्ती व विनाश यांच्याशिवाय जगात दुसरे काय दिसते? सारखे होणे म्हणजे बिकमिंग
हेच जगाचे स्वरूप आहे. जग म्हणजे अखंड वाहणारा घटनांचा प्रवाह होय. जन्म, उत्पत्ती, संयोग यांच्यापेक्षा मृत्यू, विनाश आणि वियोग यांचा परिणाम मनुष्याच्या मनावर विशेष होतो. म्हणून विनाश व वियोग यांच्याकडे सारखे सरकणे जगातील यच्च यावत वस्तू जाताला चुकत नाही. हे सांगण्यासाठी श्री समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये मृत्यूच्या नावाने एक अप्रतिम समासच घातला आहे. भारतीय दर्शनांमध्ये कालाची जी कल्पना आहे ती हीच होय. सर्व वस्तूमध्ये बदल घडवून आणणारी शक्ती असे कालाचे स्वरूप मानून ती शक्तीच या जगातील सर्व घडामोडी घडवते असे श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात. कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृत्तो. जगामध्ये जो बदल घडतो तो काहीतरी नियमानुसार घडत असतो. सृष्टीमध्ये व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला वेदामध्ये ऋत असे म्हटले असून सामान्य माणसे कालचक्राची गती किंवा कालपुरुषाची इच्छा असेही म्हणतात. पुष्कळ वेळा आपल्या कल्पनेच्या पलीकडे बदल घडतो किंवा आपल्याला अप्रिय अशा गोष्टी घडतात किंवा अत्यंत अनपेक्षित घटना उदयाला येतात. त्यावेळी कालाय तस्मै नमः असे जे म्हणतात त्याचा देखील अर्थ हाच आहे. युरोपियन दर्शनकारामध्ये ग्रीक विचारवंत हिरॅक्लिटस आणि फ्रेंच दर्शनकार बर्क्सॉ या दोघांच्या मते अखंड बदल घडत राहणे हेच या जगाचे मूळ स्वरूप आहे. बर्क्सॉने बदल म्हणजे काय याचे वर्णन करताना आपली कालाची कल्पना मांडली आहे. आपल्याला काल कसा समजतो याचा विचार केला तर असे दिसते की ज्याप्रमाणे लहान लहान पुष्कळ वस्तू पाहिल्या म्हणजे आपल्याला दिशांची व अवकाशाची कल्पना येते, त्याचप्रमाणे लहान लहान घटना घडत जाऊन वस्तूमध्ये बदल दिसला की आपल्याला कालाची कल्पना येते. घटना एकामागून एक घडू लागल्या म्हणजे वेळ जात आहे असे आपल्याला समजते. उदाहरणार्थ समोरच्या घड्याळात 12 वाजले म्हणून ठोके पडू लागले. पहिला ठोका पडला की जरा वेळ जातो व दुसरा ठोका पडतो. पुन्हा थोडा वेळ जातो व तिसरा ठोका पडतो. नंतर चौथा, पाचवा, सहावा असे 12 ठोके पडतात. ही कालाची जाणीव कानाने आपल्याला होते. तसेच दिवस आणि रात्र यांच्यावरून आपल्याला वेळेची कल्पना येते. रात्र व दिवस यांचा पाया घेऊन आपण भूतकाल व वर्तमानकाल असा फरक करतो आणि वर्तमान कालाचा पाया घेऊन भविष्यकालाची कल्पना करतो. लहान लहान अवकाशावरून विश्वाला व्यापणाऱ्या पोकळीची कल्पना आपल्या मनात येते. त्याचप्रमाणे भूतकाल व भविष्यकाल यांच्यावरून विश्वाचा इतिहास पाहणाऱ्या अनंतकालाची आपण कल्पना करतो. ज्याप्रमाणे मानदंडाच्या साहाय्याने आपण दिशा मोजतो, त्याचप्रमाणे पृथ्वीच्या स्वतःभोवती आणि सूर्याभोवती घडणाऱ्या भ्रमणावरून आपण काल मोजतो. पृथ्वीचे स्वतःभोवतीचे एक भ्रमण म्हणजे 24 तास आणि तिचे सूर्याभोवती एक भ्रमण म्हणजे 1 वर्ष असे आपण ठरवले आहे. काल मोजण्याचे हे तंत्र खरोखर भ्रामक आहे. वास्तविक माणसाची मनस्थिती जशी असते तसे त्याचे कालाचे भान असते. उदाहरणार्थ बरेच दिवसांनी गाठ पडलेल्या पती पत्नींची रात्र केव्हा संपते हे त्यांना कळत नाही. तेच तापाने फणफणलेल्या माणसाची झोप उडाल्याने रात्र जाता जात नाही. घड्याळाचे ठोके मोजीत सकाळ केव्हा होईल याची तो वाट पाहत बसतो. काल मोजण्याच्या सदोषतेबद्दल दुसरे उदाहरण विल्यम जेम्सने दिलेले आहे. त्याचे म्हणणे असे की अमुक एक काळ गेला असे गणिताने सिद्ध करता येत नाही. समजा आपण 1 तासाचा वेळ घेतला. 1 तास संपण्यास त्याचा अर्धा वेळ म्हणजे अर्धा तास आधी संपला पाहिजे. अर्धा तास वेळ जाण्यास त्याच्या अर्धा म्हणजे 15 मिनिटे वेळ आधी संपला पाहिजे. 15 मिनिटे वेळ जाण्यास त्याचा अर्धा म्हणजे 7.5 मिनिटे वेळ संपला पाहिजे. 7.5 मिनिटे वेळ जाण्यास त्याचा अर्धा म्हणजे 3.25 मिनिटे वेळ संपला पाहिजे. याच रीतीने आपण जर मागे मागे गेलो तर आधी संपणारा वेळ कमी कमी होत जाईल, पण तो शून्य केव्हाच होणार नाही, कारण त्याचा अर्धा वेळ पुन्हा शिल्लक राहणारच. सारांश, 1 तास केव्हा संपणार नाही. सांगण्याचा मुद्दा इतकाच की व्यावहारिक कालगणना आणि व्यक्तीच्या मनस्थितीनुसार त्याला होणारे कालाचे भान या दोन्हींची सांगड घालता येत नाही. म्हणून आपण व्यवहारात वापरतो ती कालाची रूढ कल्पना तितकीशी खरी नाही. पदार्थ विज्ञानामध्ये जडद्रव्य आणि दिशा यांच्याविषयी खोल विचार सुरू झाल्यावर विज्ञान पंडितांना कालाविषयीचा विचार करणे प्राप्त झाले. प्रयोगांती असे दिसून आले की कोणत्याही वस्तूची लांबी तिच्या गतीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ एखाद्या काठीला आपण वेग दिला तर तिची लांबी थोडीशी कमी होते. त्याचप्रमाणे गती दिली असता वस्तूच्या गुणातही फरक पडतो.
उदाहरणार्थ विद्युत शक्ती जोपर्यंत स्थिर पदार्थावर असते तोपर्यंत तिच्या बाजूला चुंबक शक्ती आढळत नाही, पण तो पदार्थ वेगाने सरकू लागला तर त्याच्याभोवती चुंबक शक्ती उत्पन्न होते. तिसरी गोष्ट अशी की एखादा मनुष्य प्रकाशाच्या गतीने जर धावू लागला तर आज जे अंतर आपल्याला दिसते ते राहणार नाही. म्हणून आईन्स्टाईनने असे सिद्ध केले की काल आणि दिशा या दोन वेगळ्या गोष्टी नसून दिक्काल म्हणजे स्पेस टाईम ही एकच गोष्ट आहे. जडद्रव्याच्या रूपाने अनुभवाला येणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचे दिक्काल हे एक लक्षण आहे. प्रत्येक घटनेचे दोन पैलू असतात, एक इंद्रियांना दिसणारा जड पैलू आणि दुसरा मनाला भासणारा सूक्ष्म दिक्काल. घटना दृश्यात उतरताना दिक्कालाच्या मर्यादेत पडते. दिक्काल हा सर्व घटनांचा साचा आहे. दिक्कालामुळे घटनांच्यावर व्यवस्था लादली जाते. अव्यक्त असलेली शक्ती ज्यावेळी जडद्रव्याच्या रूपाने व्यक्त बनू लागते त्यावेळी ती दिक्कालाच्या नियमनाखाली येते आणि नंतर अनेक दिशांना पसरलेल्या व सारख्या बदलणाऱ्या अनंत वस्तू आपल्याला दिसू लागतात. म्हणून अव्यक्त शक्तीला दृश्याची उपाधी किंवा मर्यादा घालणारी व्यवस्था म्हणजे दिक्काल होय. दृश्यात येणे किंवा जडद्रव्याचा आकार धारण करणे म्हणजे शक्तीचे मूळ स्वातंत्र्य नष्ट होऊन ती निसर्गाच्या अंमलाखाली येणे होय. ज्याप्रमाणे इंद्रियांना दिसणारे जडद्रव्याचे दृश्यरूप खरे नसून ते सूक्ष्म, व्यापक व शक्तिमय आहे, त्याचप्रमाणे इंद्रियांना दिसणारे दिक्कालाचे दृश्यरूप खरे नसून ते सूक्ष्म, व्यापक व शक्तिमयच आहे. कार्यकारण भाव. सामान्य माणसाच्या दृष्टीने जगामध्ये अनेक वस्तू आहेत आणि त्या एकमेकांपासून जवळ, दूर, खाली, वर, डावी, उजवीकडे, मागे, पुढे पसरलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांची एकमेकांवर क्रिया प्रतिक्रिया घडून सर्वांमध्ये बदल होत आहे. वस्तू जेव्हा एकमेकांवर परिणाम करतात आणि बदल घडवून आणतात तेव्हा जी वस्तू परिणाम करते तिला कारण असे नाव देऊन जिच्यावरती परिणाम करते तिला कार्य असे आपण म्हणतो. खरे पाहिले असता कार्यकारण संबंध नीट उलगडून सांगणे म्हणजे जगाचा विचार नीटपणे करणे होय. म्हणून जगातील सर्व थोर दर्शनकारांनी कार्यकारणाचा उत्तम विचार केला आहे. कार्यकारण भाव म्हणजे कॉझेशन विज्ञान पद्धतीचे मर्म असल्यामुळे अलीकडील काही थोर विज्ञान पंडितांनी सुद्धा कार्य व कारण यांच्या संबंधाचा अत्यंत विचार केलेला आढळतो. रोजच्या व्यवहारामध्ये कार्यकारण भावाचा उपयोग आपण पदोपदी करतो. किंबहुना कार्यकारण संबंध हा आपल्या व्यवहाराचा पाया आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. आपल्या नित्याच्या जीवनातील प्रत्येक घडामोडीचे कारण आपण शोधत असतो. घटनेचे कारण समजले की घटना समजली अशी आपली खात्री आपल्याला वाटते. प्रसिद्ध ग्रीक दर्शनकार ॲरिस्टॉटल याचे म्हणणे असे की जगामध्ये जो बदल दिसतो त्याचा अर्थ पूर्णपणे समजण्यास त्याचे कारण आपल्याला कळले पाहिजे. त्याचे कारण कळण्यास चार बाजूने आपल्याला विचार करावा लागेल. त्यापैकी कोणतीही एक बाजू सोडली तरी घटना पूर्णपणे कळणार नाही. उदाहरणार्थ संगमरवरी दगडाची श्रीकृष्णाची एक सुंदर मूर्ती घ्या. प्रथम ज्या ओबडधोबड दगडापासून शिल्पकाराने ती मूर्ती तयार केली होती तो दगड हे मूर्तीचे पहिले कारण होय. हे कारण द्रव्यमय असून त्याला उपादान कारण म्हणजे मटेरियल कॉज असे म्हणतात. नंतर दगडावर आपली चिन्हे चालवित असता शिल्पकार आपल्या मनामध्ये एक विशिष्ट कल्पना ठेवून काम करतो. हत्याराचा प्रत्येक घाव त्या कल्पनेच्या तंत्राने बसतो. किंबहुना ती कल्पना किंवा ते ध्येय डोळ्यासमोर नसेल तर ओबडधोबड दगडातून श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती तयार होणार नाही. म्हणून शिल्पकाराच्या मनातील मूर्तीची कल्पना हे दुसरे कारण होय. यालाच असमवायू कारण म्हणजे फॉर्मल कॉज असे म्हणतात. पण शिल्पकाराने हत्यार घेऊन प्रत्यक्ष काम केल्याशिवाय नुसत्या कल्पनेने मूर्ती तयार होत नाही. म्हणून शिल्पकार हे तिसरे कारण होय. यालाच निमित्त कारण म्हणजे एफिशियंट कॉज असे म्हणतात. आणि शेवटी श्रीकृष्णाची मूर्ती करावी हा हेतूच जर नसला तर वरील तीन कारणाचा काही उपयोग नव्हता. म्हणून सर्वांचे पर्यवसान अशी शिल्पकाराच्या कल्पनेप्रमाणे तयार झालेली मूर्ती हे चौथे कारण होय. ॲरिस्टॉटल याला फायनल कॉज म्हणजे पर्यवसायी कारण असे म्हणतो. कार्यकारण संबंध व्यवहारामध्ये पुष्कळ उपयोगी पडत असला तरी त्याच्याबद्दल जरा खोल विचार करू म्हणजे आणखी काही न सुटणारे प्रश्न उत्पन्न होतात. कार्यकारण संबंध दोन मूळ मुद्द्यावर आधारलेला आहे.
जेथे जेथे कारण अ दिसले तेथे तेथे त्याच्या मागून कार्य ब घडले. कारण व कार्य म्हणजे अ आणि ब यांच्यामध्ये निरपवाद संबंध आहे. पहिला प्रश्न असा की कार्य ब घडले तर त्याचे कारण अ आहे, हे योग्य आहे. पण अचे कारण काय? अचे कारण त्याच्या आधी घडलेली अ ही घटना असे सांगता येते. पण हे काही वरील प्रश्नाचे उत्तर नाही, कारण अ याचे कारण काय हा प्रश्न शिल्लकच उरतो. अच्या आधी घडलेली अ ही घटना त्याचे कारण आहे असे म्हटले तर त्या रीतीने मागे जाता जाता जगाच्या सुरुवातीपर्यंत जावे लागते. तरी पुन्हा त्याचे कारण काय हा प्रश्न शिल्लक उरतो. तर्कशास्त्रात याला अनवस्था प्रसंग, इन्फिनिट रिग्रेस असे म्हणतात. ॲरिस्टॉटलने या अडचणीतून मार्ग काढला. त्याचे म्हणणे असे की शिल्पकाराच्या मनातील मूर्तीची सूक्ष्म कल्पना दगडामध्ये साकार होईपर्यंत स्थिर राहिली. इतकेच नव्हे तर तिने शिल्पकाराला दगडावर काम करण्यास प्रवृत्त केले. याचा अर्थ असा की सूक्ष्म कल्पना स्वतः अचल राहून जगात चल असा बदल घडवून आणते. हाच नियम सर्व जगाला लागू पडतो. जगामध्ये होत असलेला बदल व्यवस्थित आहे, नियमानुसार चालला आहे, तेव्हा त्याचे कारण सूक्ष्म हेतुयुक्त पण अचल असले पाहिजे. ते कारण म्हणजे ईश्वर होय. ॲरिस्टॉटलचा ईश्वर स्वतः अचल, अनमूळ आणि स्वयंभू म्हणजे अनकॉज्ड असून केवळ आपल्या संकल्पाने जगत निर्माण करतो आणि त्याचा व्यवहार चालवतो. दुसरा प्रश्न असा की जगामध्ये सगळीकडे सारखा बदल घडत आहे, किंबहुना हे जग म्हणजे घटनांचा अखंड वाहणारा प्रवाह आहे. आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो तो इतकाच की घटनांचा प्रवाह कालाधीन आहे. एक घटना दुसऱ्या घटनेच्या मागून येते. पुष्कळ वेळा घटना ब घटना अच्या मागून येते आणि हा अ आणि बचा समागम सर्व काळी व बहुतेक सर्व घटनांमध्ये आढळतो. घटनांच्या प्रवाहामध्ये प्रत्यक्ष कार्यकारण भाव दिसत नाही, परंतु आपले मन असे ठरवते की घटना अ हे कारण असून घटना ब हे त्याचे कार्य आहे. इतकेच नव्हे तर ज्याप्रमाणे आपण आपल्या इच्छाशक्तीने बाह्य जगात बदल घडवून आणू शकतो, त्याचप्रमाणे कारणामध्ये कार्य घडवून आणायची शक्ती आहे असे मनाला वाटते. खरे पाहिले असता कोणतीही घटना कारणही नाही आणि कार्यही नाही. तसेच कारणामध्ये आपण समजतो तशी कार्य घडवून आणण्याची शक्तीही नाही. तिसरा प्रश्न असा की कारण व कार्य या दोन निराळ्या घटना आहेत असे आपण मानतो. आपली कल्पना अशी की आधी कारण असणारी घटना घडते आणि मग कार्य असणारी घटना घडते. म्हणजे कारण आणि कार्य या दोन घटनांमध्ये अत्यंत थोडा का होईना काही काळ जाणे जरूर आहे. जर घटनांचा प्रवाह अखंडपणे चालू आहे तर कारण व कार्य यांच्यामध्ये हा तुटकपणा येणे अशक्य आहे. शिवाय हा कालावधी निश्चित कसा करायचा? निरनिराळ्या प्रकारच्या घटनांमध्ये निरनिराळ्या प्रकारची कारणे व कार्य असतात. त्यांच्यामधील कालावधी एकच असतो का? आणि हा कालावधी जर मानलाच नाही तर कारण आणि कार्य ही निराळेपणे दाखवताच येत नाहीत. चौथा प्रश्न असा की एका कार्याचे एकच कारण असले पाहिजे असे शास्त्र सांगते, पण व्यवहार पाहिला तर एकच कार्य अनेक कारणांमुळे घडलेले आढळते. जर शास्त्र व्यवहाराच्या अनुभवावर आधारलेले असते हे खरे, तर शास्त्र खरे की व्यवहार खरा? पाचवा व शेवटचा प्रश्न असा की कार्यकारण भावाचे साम्राज्य जे सगळ्या सृष्टीत पसरलेले आहे, तर सृष्टीत घडणारी प्रत्येक गोष्ट निश्चित कारण परंपरेमुळेच घडत असली पाहिजे. अर्थात जे जे काही घडणार ते जणू काही आधीच ठरलेले आहे असे मानावे लागते. आणि असे एकदा मानले की मनुष्याला जीवनात काहीच स्वातंत्र्य राहत नाही. एकेकाळी संबंध विश्व हे यंत्रवत आहे असे विज्ञान म्हणत असे. कार्यकारण हा यंत्रकल्पनेचा पाया होता. डॉक्टर फ्राईड याने कार्यकारण परंपरेचे साम्राज्य मनाच्या क्षेत्रात नेले आणि माणसाचे सर्व मनोव्यापार देखील पूर्वनियोजित आहे असे ठरवून टाकले. 20व्या शतकातील विज्ञानाने ज्याप्रमाणे जडद्रव्य, दिशा, काल यांच्याबद्दलच्या जुन्या कल्पना बदलल्या, त्याप्रमाणे कार्यकारण संबंधाचा चेहरा पण साफ बदलून टाकला. विश्व हे एक प्रचंड यंत्र आहे ही मनोरम कल्पना अनेक शतके विज्ञान पंडित उराशी बाळगून होते. अर्थात सृष्टीच्या सर्व घडामोडींमागे कार्यकारण भावाचा निश्चितपणा आहे अशी त्यांची बालंबाल खात्री होती. म्हणून ते म्हणत की या विश्वयंत्राची जोपर्यंत आपल्याला पूर्ण माहिती नाही तोपर्यंत आपले अंदाज चुकत जातील.
पण एकदा या यंत्राचे पूर्ण ज्ञान आपल्याला झाले म्हणजे विश्वात अज्ञेय किंवा गूढ असे काही राहणार नाही. नाना प्रकारच्या जड वस्तूच काय, पण नाना प्रकारच्या वनस्पती, जीवप्राणी आणि माणसे देखील कार्यकारण संबंधानेच उत्पन्न झालेली आहेत. किंबहुना कार्यकारण संबंध हा विश्वयंत्राच्या हालचालीचा प्राण आहे. विज्ञानाच्या बहुतेक क्षेत्रामध्ये ही विचारसरणी दृढमूल झालेली होती. पण प्लँक नावाच्या विज्ञान पंडिताने आपल्या अनिश्चिततेचा सिद्धांत मांडून यंत्रकल्पनेच्या मुळावरच घात घातला. यालाच क्वांटम थिअरी असेही म्हणतात. प्लँकचा सिद्धांत पुढील प्रमाणे आहे. आपल्या इंद्रियांना दिसणाऱ्या वस्तू अक्षरशः कोट्यावधी परमाणूचे समुदाय असतात. समुदायामध्ये असताना परमाणू कार्यकारण भावाच्या नियमांचे पालन करतात. पण प्रत्येक परमाणूचा स्वतंत्रपणे अभ्यास केला तर असे आढळते की त्याचे घटक असलेले विद्युत कण त्या नियमांचे पालन करीत नाहीत. प्रत्येक परमाणूत मध्यभागी प्रोटॉन व त्याच्याभोवती एक किंवा अनेक इलेक्ट्रॉन फिरत असतात. इलेक्ट्रॉन आपल्या कक्षेत फिरता फिरता एकदम उडी मारून दुसऱ्याच कक्षेत फिरू लागतो. याला जंप किंवा उडी असे म्हणतात. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन आपली कक्षा का बदलतो याचे कारण सांगता येत नाही. बरे, त्याने एखादी कक्षा बदलल्यावर तो तिथे स्थिर राहील असेही सांगता येत नाही. त्याच्या कक्षेकडे लक्ष दिल्यास त्याची गती कळत नाही व त्याच्या गतीकडे लक्ष दिल्यास त्याची कक्षा कळत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉनची दिशा व काल, स्पेस आणि टाईम एकदम ठरवता येत नाही. इतकेच नव्हे तर एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाताना मध्ये सूक्ष्मकाल जातो. अर्थात सातत्याच्या अभावी पहिल्या कक्षेतील गती दुसऱ्या कक्षेतील गतीचे कारण आहे असे म्हणता येत नाही. शेवटी आश्चर्याची गोष्ट अशी की उडी म्हणजे जंप घेताना तो पहिल्या कक्षेत गुप्त होतो, एकदम दुसऱ्या कक्षेत प्रकट होतो. दोन कक्षामधील हे अंतर इलेक्ट्रॉन कोणत्या मार्गाने जातो हे कळत नाही. या वस्तुस्थितीचा विचार करून विज्ञानमूर्ती आईन्स्टाईन म्हणतो की इलेक्ट्रॉनचे हे वागणे मनुष्याच्या बुद्धीला कळणे अशक्य आहे. इलेक्ट्रॉनच्या मागे कोणती तरी स्वतंत्र प्रेरक शक्ती आहे या शंकाने यालाच अनिश्चितत्व असे नाव दिले आहे. या तत्वामुळे विश्वयंत्राची कल्पना भंग पावली आणि विज्ञानाचा प्राण असलेला कार्यकारण भाव लटका पडला. विश्वाच्या रचनेमध्ये व हालचालीमध्ये सातत्य किंवा अनिश्चितता नाही. कारणानंतर कार्य घडलेच पाहिजे अशी जी नियती विज्ञान मानित असे ती खरी उरली नाही. कारण असले तरी कार्य घडेल किंवा न घडेल. कार्यरूपी घटना कारणानंतर कालांतराने प्रगट होते म्हणून ती त्या कारणाचा परिणाम आहे असे म्हणता येत नाही. सारांश, ज्या विश्वव्यापी निसर्ग नियमांना आपण आजपर्यंत निरपवाद समजत होतो ते तसे नाहीत हे सिद्ध झाले आणि निसर्गाचे नियम ठामपणे निश्चित नसून संभवनीय आहेत. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.